नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। फक्त 7 दिवसांसाठी ही हेअर ग्रोथ चॅलेंज फॉलो करा आणि महागडे प्रोडक्ट्स नाही, फक्त सिंपल रूटीन। जर तुमचे केस खूप गळत असतील, वीक झाले असतील किंवा ग्रोथ थांबली असेल तर हा चॅलेंज तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, कमेंट करा छानशी आणि हाईप पण करा। शेवटपर्यंत बघा, कारण डे 7 ला मी बोनस सिक्रेट पण सांगणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुरू करणार आहोत 1 आठवड्याची हेअर ग्रोथ चॅलेंज। या चॅलेंज मध्ये आपण रोज छोटी छोटी हेअर केअर स्टेप्स फॉलो करणार आहोत, ज्या स्काल्प हेल्दी ठेवण्यास आणि हेअर ब्रेकेज कमी करण्यास मदत करू शकतात। कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। चॅलेंज सुरू करण्यापूर्वी काय करायचे? केसांचा बिफोर फोटो घ्या, स्प्लिट एंड्स चेक करा, स्काल्प कंडिशन पहा। यामुळे तुम्हाला डिफरन्स नोटीस करायला मदत होईल। चला आता बघूया डे 1 ला काय करायचं। डे 1 ला ऑइल मसाज करायचा आहे। ऑइल मसाज डे काय करायचे? हलके कोमट तेल वापरा, 5 मिनिटे मसाज करा। आता कोणते तेल वापरायचे तर नारळ तेल, कांद्याचे तेल, बदाम तेल यापैकी कुठलेही तेल वापरू शकता। कांद्याचे तेल कसे करायचे याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा। म्हणजे कांद्याचे तेल घरच्या घरी कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। स्काल्प रिलॅक्सेशन, ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते। खूप तेल लावायचे नाही, आवश्यक तेवढेच तेल लावायचे। डे 2 ला स्काल्प क्लीनिंग करायचं। हायड्रेशन, हेल्दी स्काल्प, हेल्दी हेअर। काय करायचे? भरपूर पाणी प्या, स्काल्प क्लीन ठेवा, डर्टी कोंब वापरू नका। बोनस पिलो कवर क्लीन ठेवा, शक्यतोवर सॅटिन सिल्कचे पिलो कवर वापरा, कॉटनचे पिलो कवर वापरू नका, यामुळे हेअर ब्रेकेज होतात। डे 3 ॲलोवेरा केअर कसे वापरायचे? एलोवेरा जेल स्काल्पवर लावा, 20 मिनिटे ठेवा, नंतर वॉश करा। फायदे: कूलिंग इफेक्ट, ड्रायनेस कमी करण्यास मदत होते, स्काल्प सूथिंग। डे 4 ला नो हीट डे। आज हीट टूल्स पूर्ण बंद करा। स्ट्रेटनर, कर्लर, एक्सेस ड्रायर
का बंद करायचे? हीटमुळे हेअर वीक होऊ शकतात. काय करावे? नॅचरल ड्राईंग, लूज हेअरस्टाईल नॅचरल ड्राईंग होऊ द्यायचं, म्हणजे केस जे आहेत ना नॅचरली सुकू द्यायचे. ड्रायर शक्यतोवर वापरू नका. लूज पोनीटेल करा. हेअरस्टाईल करताना खूप टाईट हेअरस्टाईल करू नका, यामुळे हेअर ब्रेकेज होतात. डे 5 ला हेल्दी डाएट डे. डाएटमध्ये घ्या ड्राय फ्रूट्स, प्रोटीन रिच फूड, ग्रीन व्हेजिटेबल्स, पाणी दिवसभर भरपूर प्या. डे 6 ला नाईट हेअर केअर रुटीन. झोपण्यापूर्वी हेअर कोंब करा, लूज ब्रेड करा, वेट हेअर घेऊन झोपू नका. बोनस टिप, सॅटिन सिल्क पिलो कव्हर वापरा. डे 7 ला फायनल केअर आणि सिक्रेट टिप स्ट्रेस कमी करा आणि प्रॉपर स्लीप घ्या. पुअर स्लीपमुळे हेअर हेल्थवर परिणाम होऊ शकतो. फायनल डे काय करायचे? स्काल्प चेक करा, हेअर फोटो कम्पेअर करा, रूटीन कंटिन्यू करा. रिझल्ट एक्सपेक्टेशन 7 दिवसात मिरेकल रिझल्ट दिसेलच असे नाही, पण हेअर स्मूथ दिसू शकतात. स्काल्प फ्रेश वाटू शकतो. हेअर ब्रेकेज कमी होण्यास मदत होते. रूटीन इम्प्रूव्ह होऊ शकते. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तर मैत्रिणींनो, ही होती 1 आठवड्याची हेअर ग्रोथ चॅलेंज. जर तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल ना, तर कमेंट करा आणि पार्ट 2 कमेंटमध्ये असं नक्की लिहा. व्हिडिओ जरा सुद्धा हेल्पफुल वाटला असेल ना, तर प्लीज एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि कमेंट करा छानशी. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते, ते सुद्धा दाबा. सहकार्य करा. मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील छानशा उपयोगी माहितीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय.